ताठ बसण्याचे, उभं राहण्याचे आणि ताठ चालण्याचे काय फायदे असतात. एका स्टडीमध्ये असं निदर्शनाला आलेलं आहे की विद्यार्थ्यांचे 2 ग्रुप केले आणि एक प्रश्नपत्रिका त्यांना सोडवायला दिली. त्या ग्रुपच्या विद्यार्थ्यांना सांगितलं की तुम्ही ताठ बसून तो पूर्ण पेपर सोडवायचा आणि दुसऱ्या ग्रुपला सांगितलं की तुम्ही पुढं झुकून तो पेपर सोडवायचा. तर ज्या विद्यार्थ्यांनी ताठ बसून पेपर सोडवला त्यांचे मार्क्स चांगल्या प्रकारे पडले. जे पुढं झुकून त्यांची प्रगती किंवा त्यांचे गुणवत्ता ही खूप कमी प्रमाणात दिसून आली. याचं कारण काय, ताठ बसल्यावर स्पाईन जे आपला कणा आहे पाठीचा तो आणि त्याच्यातले जे नर्व असतात, नसा ज्या असतात, मज्जातंतू, हे बाहेर याच्यावर दबाव येत नाही ताठ बसल्यानंतर. याचं डायरेक्ट कनेक्शन असतं मेंदूला. पण मात्र बाक काढून बसलं तर त्यावेळेस काय होतं, निगेटिव्ह मेमरी जागृत होतात, तसंच ऊर्जा कमी होते शरीरातली आणि सरळ बसल्यानंतर मेंदू किंवा माइंड हे रिलॅक्स राहतं. त्या रिलॅक्स माइंडमध्ये खूप चांगली कामं होतात.